हा बानाई बाना संग खेळत होती ना? हा कसं रे ते? अगं सांगतो की तुला. सांग की मग. काय झालं, हा पार्वतीची एक दासी होती. हा तिचं एकदा महादेवावर मन जडलं. हो गो बया महादेवावर. मग काय, मग काय केलं तिनं? एखादीचं असतं मोठं मन, त्याला काय होतंय. असू दे, पण तिनं काय केलं सांग की. जळफळाट करायला लागली ती. कुणाचा? पार्वतीचा. हेवा करू लागली. आणि एक दिवस गचकून पार्वतीला म्हणली, बाई तुझा नवरा मला दे. हो गो बया. मग पार्वती म्हणली असं करते, माझ्या नवऱ्यालाच विचार जाऊन डायरेक्ट. म्हणजे शंकराला? हा मग काय. अरे ते तर बोळ सांग. ते म्हणलं असेल, ये बया ये, तुझ्या संगत मी लगीन करतो. अगं तुझं म्हणणं खरंय, पण अर्ध खरंय. म्हणजे शंकर भगवान म्हणले तुझ्या संग मी लगीन करीन, पण मी पुढच्या जन्मी मल्हारी मार्तंड म्हणून अवतार घेईन. त्या नव्या अवतारात मी तुझ्या संग बानाई म्हणून लगीन करीन. हा मग ती दासी हुशार, ती म्हणली देवा मला खोटं फसविता का? मग मला ओळखणार कसं तुम्ही बानाई म्हणून? खरं आहे रे वाघ्या. मग शंकर भगवानांना पटलं ते. मग काय म्हणाली भगवान? त्यांनी दिला तिच्याकडे एक बाण. म्हणले हे बाण तुझ्याकडेच असू दे, मग मी तुला ओळखन बानाई म्हणून. आणि मग ही बानाई पुढे त्या धनगराच्या घरात वाढली. नित्य नियमानं शंकराची पूजा करायची, भक्तिभावानं पूजा करायची. आणि तिकडं तेवढ्यात माळसा पण वयात आलेली. अगं बया, आता काय करायचं? झाली का नाही पंचायत. तिच्या आई बापाला गोर पडला. आता कसं लगीन करावं ह्या पुरीचं, पटकन उरकायला तर पाहिजे. पाहिजे रे पाहिजे, घोर लागणारच ना आई बापाला. बरोबर आहे बरोबर आहे. मग आता झाली गंमत अशी. कशी? पहिलं लगीन झालं माळशेचं. माळशेचं लगीन झालं? माळशेचं लगीन झालं. आणि तो दिवस कोणचा होता सांग बरं जरा मला. पौष मधला पौर्णिमेचा. बरोबर आहे. बरोबर बरोबर. आणि तेव्हापासून खंडोबाला माळसाकांत म्हणत्या. अगं बाया, पाहिलं मुराळे, काय ते विद्वान माणसाच्या संगतीत राहून ढ माणसं सुद्धा कशी विद्वान होती. चल मेलिया, सतत माझं काढतो. चल बोल पुढे. अगं नाही पुढं बोलणार. माझ्या विद्वाना बोल की पुढं. अगं असं पुढचं तर सांगणारच आहे तुला. सांग की मग. पण शेवटी विद्वानाची संगत धरून ठेव. अगं मग झाली अशी गंमत. आता इच्छा बरोबर लगीन तर केलं. मग भगवान शंकरानं तिमशेठच्या स्वप्नात जाऊन दृष्टांत दिला. कोणचा दृष्टांत दिला? ते म्हणले तिमशेठला मी इथं पालीला मल्हारी मार्तंड या नावानं आहे. हा नवीन अवतार मी घेतलेला आहे. माळशेला तिथं घेऊन या आणि माझं लगीन लावून द्या. थाटा माटात लगीन झालं. आता लगीन झालं. दोघ जण गुन्ह्या गोविंदानं जेजुरीला येऊन नांदायला लागले, नवरा बायको. आणि मग संसार चालू असताना असा सुखाचा एकदम मध्ये शंकर भगवानांना बानाईला दिलेल्या वचनाची याद आली. बाणाई, मी स्वतः तुझ्या भेटीला आलोय. तुला दिलेल्या वचनाप्रमाणे मी तुझा स्वीकार करेन. या खडावा घे, याच तुला माझ्यापर्यंत घेऊन येतील. मी वाट बघतोय.